शेतकरी मित्रांनो, यावर्षी हळद लावण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थापन काय करायचं? तर सर्वात महत्त्वाचं आपण काय केलं तर 3 फाळीची नांगरणी, 2 फाळीची नांगरणी अशा प्रकारे व्यवस्थापन केलं. खोल नांगरणी यासाठी की बेड चांगल्या प्रकारे पडली पाहिजे, त्याच्यात मशार उंच गेली पाहिजे, भरपूर टॉपची बेड पडली पाहिजे. म्हणजे आता काय केलं आपण तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं बेड पाडली. तर बेड पाडताना आपण इथं जमिनीनुसार बेड घेतली. भारी जमिनीत 5 फूट 5.5 फूट चालतात, हलक्या मध्यम जमिनीत 4.5 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत चालतात. तर आपण इथं काय केलं तर आपण इथं 5 फुटाची बेड घेतली. आपण इथं बघू शकता हे अशा प्रकारे 12, 25, 60 इंच अशा प्रकारे 5 फुटाची बेड आपण इथं घेतली. आणि हा जो टॉप आहे, हा टॉप आपल्याला आता किती आला हे बघू आपण. तर हा टॉप आला आपल्याला इथं साधारणतः 2.5 फुटाचा, पण आपल्याला पाहिजे इथं 3 फुटाचा. मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला याला सपाट करायचं. सपाट कसं करायचं तर सुरुवातीला आता याला आपण इथं पाणी द्यायचं स्प्रिंकलरने. पाणी साधारण 4-4 तास द्यायचं. त्याच्यानंतर परत पाणी द्यायचं जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे नरम जमीन झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सपाट करायचं आणि 36 इंचाचे म्हणजे 3 फुटाचे आपल्याला इथं बेड आले पाहिजे. तर आपल्याला इथं 36 इंचाचे बेड इथं हा टॉप आला पाहिजे अशा प्रकारे. आणि नाली आपली साधारणतः इथं हा 36 इंच म्हणजे 3 फूट, तर नाली 2 फुटाची. आणि नालीची उंची जी आहे तर नालीची उंची आता इथं किती आली तर आता आपण तिरपं जर मोजलं तर आपल्याला इथं साधारणतः 1.5 फूट येते. परंतु हेच आपण सरळ जर मोजलं तर हे बघा या लेवलला 12 इंच म्हणजे 1 फुटावर येते. पण ही नाली आपल्याला उंचीला 1 फूट पाहिजे. 1 फूट केल्यानंतर आपल्याला याचं सपाटीकरण करायचं ती 9 इंचापर्यंत येते. त्याच्यानंतर आपल्याला 3 इंच आतमध्ये आपल्याला बेनं आपलं गेलं पाहिजे. तर ज्यावेळेस काकऱ्या पाडतो त्या 15 इंचाच्या काकऱ्या पाडायच्या आपल्याला साऱ्या 5 फुटाच्या बेडवर. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.25 फुटाच्या पाडल्यानंतर 15 इंचाच्या त्याला थोडं फडके लावायचे. फडके लावून त्याला चांगल्या प्रकारे खोल पाडायच्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसल डोस द्यायचा. तर बेसल डोस कोणता द्यायचा? जास्त खताचे पोते बेसल डोसच्या नावाखाली आपण किती टाकायलो ते काहीच करायचं नाही. फक्त बेसल डोसमध्ये काय द्यायचं आपल्याला 10, 26, 26 एकरी 1 गोणी किंवा 1.5 गोणी याच्यावर द्यायचं नाही. जर ते द्यायचं नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट या बेडवर आपण पावडर स्वरूपात असो दाणेदार स्वरूपात असो 4 गोण्या टाकायच्या, सोबत पोट्याची 1 गोणी टाकायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर ते द्यायचं नसेल तर DAP 1 गोणी घ्या, अर्धी गोणी पोट्यास घ्या, मिक्स करा आणि या बेडवर टाकून द्या. परंतु कधी त्या साऱ्या काकऱ्या पाडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण हळद लागवड कशी करायची तर 6 इंचावर किंवा 9 इंचावर एक कांडी आपल्याला लावायची. नंतर तिला मातीनं झाकून घ्यायचं. मातीनं झाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी लगेच ओलावा नसेल चिखल नसेल तर बेड मेकर आणायचं. माती पुन्हा आपल्याला भर पाडून घ्यायचा ताबडतोबच. का पाडून घ्यायचा? कारण हळद लागवड करताना जे आपले माणसं असतात त्याच्यावर ये जा करतात लागवडीला. त्याच्यावर 1 व्यक्ती 2 व्यक्ती अशी येतात जातात. माती डगरते. डगरल्यामुळं कसं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे टॉप राहत नाही. डगरलेले सपाट असे उतार होता. हा टॉप जो आहे असा उतार होतो. माती त्याच्यावर जास्त पडत नाही. ती कमी माती असते. मग पाऊस जास्त झाला तर ते शेंगा उघड्या पडतात, डगरतात, नालीमध्ये जातात. तर अशा प्रकारे नुकसान होऊ नये त्याच्यासाठी ताबडतोब त्याला बेड मेकरनं त्याच्यावर मातीचा भर टाकून घ्यायचा. मातीचा भर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं तर मातीचा भर टाकल्यानंतर आपल्याला पाऊस जर असेल तर ठीक, नाही तर आपल्याला ड्रीप टाकून पाणी चालू करायचं. कारण ड्रीप आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा आधी जरी ड्रीप टाकलं तरीही चालते. ड्रीप सर्वात महत्त्वाचं आहे कारण पाणी लगेच पाहिजे, नाही तर स्प्रिंकलरनं पाणी आपल्याला इथं द्यावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे. परंतु बेड हे साधारण 5 फुटाचे आपल्याला आवश्यक आहे कमीत कमी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपल्याला दुसरा डोस ते तिसरा डोस असे आपण थोडे थोडे टाकायचे. पहिल्याच डोसला बेसल डोसच्या नावाखाली किती खतं टाकू नका, कारण तेवढे खतं लागत नाहीत. त्याला मुळ्या येऊ द्या. त्याच्यानंतर मग त्याला दुसरा डोस थोडासा द्यायचा. जसं मोठी हळद होत राहील तसे आपल्याला खताचे डोस वाढवायचे. लहानपणी एवढे डोस देऊ नका. जसं गाईचं वासरू असते छोटं, त्याला आपण ते दूध पिते, नंतर मग 6 महिन्यांनी चारा खाईल सुरुवात बारीक थोडा, तसं त्याला टप्प्याटप्प्यानं नंतर मोठं झाल्यानंतर मग त्याला 1-2 वर्ष झाल्यावर ते मोठमोठ्या पेंड्या खाईल 2-3 गवताच्या, चाऱ्याच्या, कडब्याच्या. तसं त्याप्रमाणे खतं द्या. आत्ता आपण बेसल डोसला भरपूर खतं देत राहिलो तर ते खात नाही, ते पूर्ण वाया जाते. फक्त तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय तर आपल्याला महत्त्वाचं आत्ता खतं कमी द्या. नंतर त्याची वाढ झाल्यानंतर मग खताचं प्रमाण वाढवत न्या. ज्या वेळेस त्याला भरपूर खताची गरज असते, शेंगा पोकायला सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला त्याला खतं जास्त द्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं आता काय करायचं आपल्याला तर हे 1.25 फूट अंतर आपल्याला इथं 15 इंचाचं ठेवायचं. इथं 15 इंचाच्या 2 लाईनी ठेवायच्या या बेडच्या. तर इथं आता बघा इथं हा टॉप आपल्याला 15 इंचाचा इथं 2 लाईनी आल्या पाहिजे. त्या 15 इंचाच्या लाईनी 1.25 फूट घ्यायचं. इथून इकडे 9 इंच किंवा 1 फूट आलं तरी चालते, कारण इथंच शेंगा भरपूर पोकल्या जातात. आणि इथल्या शेंगा जर उघड्या पडल्या पावसामुळे, जास्त पावसामुळं, तर काय होते हिरव्या शेंगा होतात, त्या हलक्या भरतात वजनाला आणि त्याचं कोमं काढतात. तर त्या उघड्या पडल्या नाही पाहिजे. म्हणून इथलं अंतर थोडंसं 15 इंचाच्या समोर इथं हे 2 लाईनचं अंतर 15 इंच आहे. तर त्याच्यानंतर इकडे 9 इंच, इकडे 9 इंच किंवा 1 फूट जागा
वर्षभर वारंवार देत राहायचा उघाडपल्ली, म्हणजे जेणेकरून शेंगा उघड्या पडणार नाहीत. त्यामुळे त्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे त्या पोखतील, चांगल्या प्रकारे त्या सशक्त बनतील, जास्त माल लागेल, नाहीतर माल कमी लागेल. अशा प्रकारे आपण त्या बुंधा चांगला मजबूत बनवायचा असेल तर भर चांगला पडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बेड पाडताना उताराला आडवे पाडायचे नाही. उताराला आडवे बेड जर पाडले तर काय होते, आता तिकडे चढ आहे आणि इकडे आहे उतार, तर उताराला आडवे बेड जर आपण इथं पाडले तर काय होईल, तर उताराचं वरचं पाणी जे आहे ते पाणी आपल्याला इकडे येताना बेड पूर्ण फुटतील आणि आपल्या शेंगा बेड फुटून माती आपली इकडे जाईल. त्यामुळं आपल्याला कसं होते, जिथं पाणी साचते तिथं आपलं नुकसान होते. कारण जिथं पाणी साचल्या, बेड आडवे पडले तर पाणी साचते त्या बेडमध्ये, तिथं सड लागते, कंदसड लागते आणि नुकसान होते. तर त्यासाठी उताराला आडवे बेड पाडायचे नाही, तर उताराला सरळ बेड पाडायचे, पाणी वाहून जाऊ द्यायचं. तर अशा प्रकारे करायचं. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची, शेत लांब असेल तर आपण काय करायचं, मध्य भागातून एक आडवा बेड घ्यायचा, त्याच्या जे नाल्या पडतात तर त्या नालीमध्ये पलीकडच्या लाईन टाकायच्या नळ्यांच्या आणि अलीकडच्या अलीकडून टाकायच्या, आणि मध्ये 5 फुटाची जी लाईन आहे, जो बेड आहे मोकळा, तो आपल्याला येण्या जाण्यासाठी ठेवायचा, जेणेकरून आपल्याला खतं ड्रीपमधून सोडणे किंवा नळ्या ब्लॉक होणं असं जे प्रॉब्लेम होतात, तर त्यावेळेस हळद मोठी झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला आतमध्ये जायला भीती वाटते, डुकरांचा त्रास असतो, सापांचा त्रास असतो. तर त्यासाठी आपल्याला जागा मोकळी ठेवायची जाण्या येण्यासाठी. आणि आता काय राहिलं, तर त्या साईडला जे आपण बेड पाडली आणि या साईडपर्यंत बेड गेले, परंतु इथून ट्रॅक्टर काढल्यामुळं काय झालं, ही माती जी आहे ही माती चांगल्या प्रकारे काठापर्यंत बेडवर गेली नाही, तिथं नाल्या कमी पडल्या. तर बघा इथं आपण आता काय करत आहे, तर खोऱ्यानं हे बेड आपल्याला चढून घेत आहे. तर खोऱ्यानं अशा प्रकारे आपण इथे बेड चढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं इथं अशा प्रकारे माती चढून घेतली, म्हणजे इथं चांगल्या प्रकारे अशी बेड तिथल्या बेडसारखी इथं दिसतील आपल्याला. आणि इथल्या सुद्धा शेंगा तिथं जसा माल पकल्या जाईल तशाच शेंगा इथं पण चांगल्या मजबूत आणि सशक्त बनतील आणि इथं कणसड लागणार नाही. कारण वापसा परिस्थिती राहील, पाणी साचलं तरी, आणि वरच्या शेंगांना चांगल्या प्रकारे एकदम पाहिजे तसा वापसा भेटेल. दिलेले अन्नद्रव्य ते घेतील, नाहीतर पाण्यामध्ये मुळ्या अन्नद्रव्य घेत नाहीत, कणसड लागते आणि शेंगाचं प्रमाण कमी लागते आणि आपल्या शेंगा सशक्त बनत नाही. तर त्यासाठी अशा प्रकारे आपण इथं दोन्ही काठूला, या बाजूला आणि त्या काठला म्हणजे त्या बाजूला दोन्हीकडचे बेड हे आपल्याला नाल्यातला माती दोन्ही साईडला घ्यायची आणि चांगल्या प्रकारे बेड इथं उंच बनवायची. तर अशा प्रकारे हळदीचं व्यवस्थापन आपण सध्याचं करू शकता. आणि हळद लागवड जी आहे ती आत्ताच करू नका, कारण मराठवाडा विदर्भामध्ये टेम्परेचर 46-47 पर्यंत चाललं आपल्याला. तर त्यासाठी हळदीला कितीही पाणी तुमच्याकडे असलं तरी सड लागण्याची शक्यता राहते आणि सड उष्णतेमुळे भरपूर लागते. कारण सध्या उष्णता भरपूर आहे, आपण याला पाणी दिलं तरी ते बेड थंडे होत नाही, पूर्ण वातावरणात थंडावा पाहिजे. तर त्यासाठी पाऊस पडू द्या, भरपूर थंडावा होऊ द्या, नंतरच हळद लागवडीला सुरुवात करा, नाहीतर आपलं बेणं खराब होऊ शकते. आणि बेसल डोसच्या नावाखाली खतं कमी टाका, जास्त खतं टाकू नका, 1-1.5 गोणीच्या वर टाकू नका. आत्ता मी सांगले त्याप्रमाणेच खतं टाका. भरपूर खतं टाकून काहीही तुमचं म्हणजे नुकसानच आहे, फायदा कुठलाच नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण हळद